अजित पवारांनी निलेश लंके यांना इशारा दिलेला होता आणि या इशाऱ्यावर सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना कठोर शब्दात प्रत्युत्तर दिलं। आता निलेश लंके यांची देखील प्रतिक्रिया समोर आलेली आहे। प्रचारासाठी आल्यानंतर नेत्यांना बोलावं लागतं अशा प्रकारची प्रतिक्रिया निलेश लंके यांनी अजित पवारांच्या इशाऱ्यावर दिली आहे। मंत्री अजित पवार काल अहमदनगरमध्ये होते। सभेवेळी त्यांनी निलेश लंके यांना एक सज्जड दम दिला आहे, इशाराच दिला आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांना माहिती आहे की माझ्या नादी कुणी लागले तर मी त्याचा बंदोबस्त करतो, असा एक इशाराच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे। यासोबतच बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः उमेदवार निलेश लंके आहेत। सर, काय सांगाल? काल अजित पवार अहमदनगरमध्ये होते, त्यांनी एक प्रकारे सज्जड दमच दिला आहे आपल्याला। आता दादा काय बोलले मला तर माहित नाही, पण दादा जे बोलले त्याला उत्तर ताईंनी दिलं ना, सुप्रिया ताईंनी रात्री सभेत। आणि दादांना कुणी चिठ्ठ्या दिल्या हे पण आम्हाला माहिती आहे ना, धनदांडग्या लोकांनी चिठ्ठ्या दिल्या ना। नाही, पण एकीकडं दादांनी जो आरोप लावला आहे तो एक मोठा आरोप आहे की पोलिसांना दम दिला जातो, सामान्य कार्यकर्त्यांना दम दिला जातो, त्यावर कसं बघतो? दादांची 2 महिन्यापूर्वीची एक क्लिप व्हायरल नाही झाली का? ज्या विखे कुटुंबाच्या प्रचारासाठी आले त्या विखे कुटुंबाने त्या किरण कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली, त्यावेळेची क्लिप पण व्हायरल झाली ना। या आल्यानंतर उमेदवारासाठी आल्यानंतर बोलावं लागतं ते थोडं। नक्कीच आपण बघितलं, हे होते निलेश लंके। उमेदवारासाठी प्रचारासाठी आल्यानंतर कुठेतरी बोलावं लागतं, अशीच प्रतिक्रिया निलेश लंके यांनी दिली आहे। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहमदनगर।